हाय हॅलो नमस्कार, स्वागत करते तुमचं. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. तर आत्ता आम्ही आज चालू लग्नाला. तुम्हाला तर सांगितलंच होतं मी मागच्या व्हिडिओमध्ये की आज आहे आमच्या गावामध्ये लग्न, मुलाचं लग्न आहे. आणि मुलाचं लग्न म्हटलं की खूप एन्जॉयमेंट असते. तर लग्न आहे एका जंगलातल्या गावामध्ये जे खूप लांब आहे. आणि तिथे जायला नवरदेवाच्या इथनं 2 ट्रॅव्हल्स केल्या होत्या आणि एक सुमो का काहीतरी गाडीचं नाव आहे, ती गाडी होती. आणि एक नवरदेवाची गाडी होती. आणि आमची स्पेशल गाडी असल्यामुळे आम्हाला तर काही टेन्शनच नव्हतं. म्हणून आम्ही मस्तपैकी आमचे सकाळी 11 वाजताचं लग्न होतं. तर घरातलं सगळं मस्तपैकी आवर केलं, कपडे वगैरे धुतले, स्वयंपाक वगैरे केल्या. सासूबाईंचा स्वयंपाक केला, कारण की सासूबाई आमच्या कुठेच येत नाहीत. लग्नाला म्हणा किंवा कुणाच्या घरी जायचं म्हटलं तरी त्या काही येत नाहीत. तर त्यांच्यापुरता स्वयंपाक केला. आता तुम्ही म्हणाल की सासूबाईला का नाही नेत, तर सासूबाई कधीच येत नाही, कारण की त्यांना कुठे जायची आवडच नसते. त्यांचा जीव गुंतलेला असतो त्यांच्या शेतामध्ये आणि त्यांच्या बैलांमध्ये, त्याच्यामुळे त्या कुठं जात नाहीत. तर आणि त्यांना किती बी फोर्स केलं की चला चला म्हटलं तरी त्या नाहीच, मी येणार नाही, मला इथंच राहू वाटते असं म्हणणार आणि त्या काही कुठे येणार नाही. तर आम्ही मस्तपैकी सकाळी सकाळी छानपैकी त्यांच्यासाठी स्वयंपाक केला. मस्तपैकी टमाटरची चटणी आणि भात बनवला आणि निघालो आम्ही. त्यामध्ये तुम्ही गाडीमध्ये बघितलं असाल तर माझ्या मोठ्या जाऊबाई होत्या, ज्या दुसऱ्या घरच्या आहेत. त्यांचं नाव विजयश्री आहे. आणि माझ्या सासऱ्यांची बहीण. तर अशापैकी अशा रीतीने आम्ही सगळेजण लग्नाला निघालो आणि लग्नाच्या इथे जाऊन पोहोचलो. तर आमच्या इकडे असं लग्नाला कार्यालय वगैरे काही करत नाहीत स्पेशल असं, म्हणजे नाही का जसे शहरामध्ये असतं की हे कार्यालय लग्नासाठी म्हणजे नेमायचं आणि त्या कार्यालयाला पैसे द्यायचे आणि त्या कार्यालयानंच सगळं ठरवायचं की लग्न कोणत्या पद्धतीने होणार, जेवण कसं देणार किंवा असं सगळं. तर आमच्याकडे तशी पद्धत नसते. आमच्याकडे सगळं गावातल्या गावातच होतं आणि गावातले सगळे जे लोक असतात ते सगळे मिळून मिसळून एकत्रपणे येऊन करतात. स्वयंपाक म्हणा किंवा आणि फक्त हे जेवढं सजावटीचं असतं तेवढं सजावटीचंच फक्त पैसे असतात, बाकी सगळं फ्री असतो. तर मस्तपैकी सगळं आम्ही छानपैकी आवरून केलो आणि लग्न मंडपामध्ये जाऊन पोहोचलो. तर लग्न मंडपामध्ये स्वागत करायला जे नवरीकडचे होते, नवरीचे चुलते म्हणजे काका काकू, त्यांच्या घरातले जे मेन माणसं होते ते सगळे दारामध्ये स्वागत करायला होते उभे. नवरदेवाचं स्वागत करायला सगळेजण उभे होते. आणि मस्तपैकी सगळ्यांना हळदी कुंकू, आणि हळदी कुंकवाचा हा ट्रेंड तर मी पहिल्यांदाच पाहिला होता, कारण की एवढे लग्न मी अटेंड केले पण एकाही लग्नामध्ये मला असं बाया असं नाही का समोर हळदी कुंकू लावायसाठी उभ्या असतात असं दिसलं नाही. पण आज भरपूर दिवसांनी म्हणजे भरपूर वर्षांनी मी लग्नाला आले. एकंदरीत 4 ते 5 वर्ष झाले मी कुठलाच लग्न अटेंड केलं नव्हतं. आणि या लग्नामध्ये मी बघितलं की हळदी कुंकू वगैरे छान आणि सगळे असे मस्तपैकी नवरीच्या घरातले सगळे लोक थांबलेले होते. तर अशा रीतीने लग्न घरामध्ये एंट्री घेतली. हे सगळं स्टेज आहे हे एका शेतात केलेलं आहे. त्यांच्या घराच्या पुढेच एक शेत होतं आणि त्या शेतामध्ये छान साफसफाई वगैरे करून, कारण ह्या घाती काहीच नसतं आणि सगळं मोकळं असतं, धान वगैरे सगळं निघलेलं असतं. त्याच्यामुळे बांध्या म्हणजे शेत रिकामच असल्यामुळे मग शेतामध्येच ह्यांनी लग्न करायचं ठरवलं होतं. आणि गावाकडे असंच असतं, आपल्या गावातला घरातला जो अंगण असतो त्या अंगणामध्येच आपल्या गावाकडे लग्न होत असतात. इकडे जसं कार्यालय ठरवतं तसं नसतं. तर मस्तपैकी तुम्ही बघत असाल तर स्टेज वगैरे छान केलेला आहे. आणि हा स्टेज आहे तेवढाच पुरता फक्त पैसे जाणार, बाकी कशाचाच खर्च येत नाही असं, म्हणजे बाहेरचं वेगळं. बाकी स्वयंपाक वगैरेचं तर असतोच. फक्त ते वाढणेवाले जे असतात किंवा बनवणेवाले असतात त्यांच्यासाठी ते पैसे वगैरे आपण देत नाही. फक्त हे जो स्टेज बनवतो त्याच्यासाठी ते फक्त पैसे पे करतात, बाकी सगळं इथं चांगलं असतं आपलं. तर नवरीची वाट बघत आम्ही बसलो. दादू खूप कंटाळला होता, कारण की थंडीचे दिवस जरी असले, फेब्रुवारी जरी महिना असला तरी विदर्भ म्हटलं तर ऊन आणि गरमी हा स्पेशलच आहे तिकडचा. त्यामुळे दादूला खूप कंटाळा आला होता आणि दादू एकदम असा वेगळा चेहरा, म्हणजे त्याच्यातली एनर्जी जी होती सकाळी उठल्यावरती ती आता त्या लग्नात बसल्यावर ती एनर्जी पूर्णपणे लो झाली होती. आल्याबरोबर त्याने बर्फाचा गोळा पण खाल्ला होता. पण त्या मंडपामध्ये नवरीची वाट बघता बघता त्याची एनर्जी पूर्ण लो होऊन गेली. तरी नवरीचं काही आवरून होईना. तर आमच्यामध्ये पण असं असतं की 11चा जर टायमिंग दिला असला लग्नाचा तर फिक्स त्याच टायमिंगला लग्न होतं. आणि अजूनही हा ब्रेक कोणीच तोडलेला नाही आहे. 11 म्हणजे 11, 9 म्हणजे 9. माझं स्वतःचं लग्न सकाळी 9 वाजता लागलेलं आहे. तर असतात आमच्या इकडे असं.
तर नवरी पण आम्हीच अगोदर जाऊन बसलो, नवरी बरोबर तिच्या वेळेत आली असं म्हणायला पण काही हरकत नाही. तर नवरीचं नाव आहे संजीवनी आणि नवरदेवाचं नाव आहे अमोल. संजीवनी किती सुंदर नाव आहे ना. तर अशा रीतीने आमच्या इकडचे लग्न. आणि आता स्टेजवरती हे सगळे लोक गर्दी करणार, उगाच गर्दी करतात. त्या फोटोवाल्याला फोटो काढायला पण चांगलं भेटत नाही आणि खाली बसणाऱ्यांना पण लग्न बरोबर दिसत नाही, कारण की त्या नवरदेवाच्या आणि नवरीचेच नातेवाईक इतके थांबलेले असतात स्टेजवरती. नवरदेवाच्या बहिणी, नवरीच्या बहिणी असे सगळे एकत्र येऊन तिथं असं हे करणार, त्याच्यामुळं काही दिसत नाही. तरी पण तिथले एक काकाजी होते, ते ओरडले की नवरदेव आणि नवरी व्यतिरिक्त स्टेजवरती कोणी थांबू नका. पण गावाकडचे लोक आहेत, ऐकत नाहीत, इग्नोर करतात. त्याच्यामुळं चालतं तसं काही नाही. पण आता नवरीनी एंट्री घेणारच होती तेवढ्यात म्हटलं आणि नवरीने एंट्री घेतली. या आहेत नवरीच्या चुलत्या. आणि अशा ह्या नवरीच्या चुलत्या खूप सगळ्या अशा स्टँडर्ड आहेत, म्हणजे ड्युटीवाल्याच्याच बायका आहेत सगळ्या स्टँडर्ड घरात. आणि ती नवरीचं घर पण खूप स्टँडर्ड आहे, शिकलेलं सवरलेलं खूप मोठं असं घर आहे. त्याच्यामुळे तिथल्या बायका पण इतक्या सुंदर सुंदर होत्या, म्हणजे खूप छान होत्या अशा. त्यांनी मस्तपैकी डान्स वगैरे केला नवरीसाठी. आता तर ही काही ट्रेंडच चालू आहे आमच्या इकडे. तर पटकन नवरीचा मामा येणार आणि खिचत खिचत घेऊन जाणार असं होतं. पण आत्ताच्या ह्या नवीन आता ट्रेंड आला आहे की नवरीच्या डोक्यावरती अशी बाज जर ठेवणार आणि नवरी त्याच्या खालनं येणार. आमच्या वेळेस तर नवरीचा मामा यायचा, म्हणजे माझा मामा येणार आणि मला हात घेणार आणि असं पटापटा खिचत जाणार, स्टेजवरती घेऊन जाणार आणि शुभमंगल सावधान, संपला विषय. पण आताचा ट्रेंड आहे की मस्तपैकी नवरीच्या पुढे 4-5 कलवऱ्या तिच्या नाचणार वगैरे. आणि असं नवरीचं बघा ना वरती अशी सुंदर बाज आहे, ती बाज सजवलेली आहे फुलांनी. आणि ते जे 4 जण आहेत नवरीच्या शेजारी, ती माणसं ते तिचे भाऊ आहेत, मला असं वाटतं भाऊ चुलते असतील कोणीतरी. ते मस्तपैकी बाज घेणार आणि मस्त अशी एकदम धूर काढत नवरीची अशी गाजत वाजत एकदम अशी मस्त खूप सुंदर अशी एंट्री होणार. आमच्या वेळेस असं नाही आहे. तर ठीक आहे, आता झालं, मुलं पण झाले. तर चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.